रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या भागामध्ये चमत्कृतीपूर्ण अर्थ असलेला कुठलाही कूटश्लोक किंवा प्रहेलिका किंवा अन्योक्ती असं काहीही आपण पाहणार नाही आहोत किंवा एखादी चातुर्यकथाही ऐकणार नाही आहोत. तर साधा सरळ अर्थ असलेली 3 सुभाषितं आपण या भागामध्ये पाहणार आहोत, ज्याचा आपल्याला आपल्या आयुष्यातही नेहमी अनुभव येत असतो. हे जग परिवर्तनशील आहे. ते सतत बदलत असतं. जे आज आहे ते उद्या नाही. सतत बदलणाऱ्या ह्या काळापुढे कोणाचंही काहीही चालत नाही. जे घडायचे ते घडतच असतं. ते रोखण्याचं सामर्थ्य कुणामध्येही नाही. इथे रावाचे रंक होतात तर रंकाचे राव होतात. भरलेले घडे रिकामे होतात तर रिकामे घडे भरले जातात. कधी उदय तर कधी अस्त, कधी उत्थान तर कधी पतन, कधी सुख तर कधी दुःख, कधी नरम तर कधी गरम, असा हा ऊन सावलीचा खेळ सतत चालू असतो आणि हे कालचक्र अव्याहतपणे चालू असतं. म्हणूनच महाकवी कालिदासाने म्हटले की नीचैर गच्छति उपरीच दशा चक्र नेमी क्रमेण. एखाद्या वाहनाला जोडलेलं चाक जसं गोल फिरत असतं आणि खालच्या आऱ्या वर येतात, वरच्या आऱ्या खाली जातात, तो चक्र नेमी क्रम आपण आपल्या आयुष्यातही नेहमी पाहत असतो, अनुभवत असतो. जणू काही या सुभाषितांमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञानच सांगितलेलं आहे. या सर्वभक्षिक काळापुढे कुणाचंही काही चालत नाही. सत्ता, सौंदर्य, तारुण्य, ऐश्वर्य कधीही शाश्वत टिकत नाही. कायमचं कधीच टिकत नाही. प्रत्येक गोष्टीचा ऱ्हास होतो. उदय आणि अस्त हे तर कायमच, हे चक्र सततच चालू आहे. हेच आपण सुभाषित पाहणार आहोत. पण आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत. आपलं तर कशावरच सत्ता नाही, परंतु दैवी अवतार असलेले आणि अतुलनीय शौर्य आणि पराक्रमी असलेल्यांचंसुद्धा या काळापुढे काहीही चाललं नाही. हेच या सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे. आपण आधी सुभाषित ऐकू. सुभाषित असं आहे: मातुलो यस्य गोविंदः पिता यस्य धनंजयः सोऽपि कालवशो जातः कालस्य कुटिला गतिः. मातुल म्हणजे मामा, गोविंद म्हणजे भगवान श्रीकृष्ण, ज्याचा मामा साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे आणि ज्याचे वडील पिता यस्य धनंजयः, धनंजय म्हणजेच अर्जुन, महापराक्रमी असा अर्जुन हे ज्याचे पिता आहेत, वडील आहेत. सोऽपि कालवशो जातः, सोऽपि म्हणजे तो सुद्धा कालवश झाला, अकाली मृत्यू पावला. कालस्य कुटिला गतिः, खरोखर काळाची चाल किती वक्र आहे. साक्षात भगवान श्रीकृष्ण मामा आणि महापराक्रमी अर्जुन हा पिता असूनही अभिमन्यूचा मृत्यू कोणीही रोखू शकलं नाही. कालस्य कुटिला गतिः. तसंच आपण हेही पाहतो की कधीकधी अगदी सर्वसामान्य माणसं काहीतरी अचाट कार्य करून जातात, ज्याचा विश्वास बसणं आपल्याला अवघड वाटतं. पण असंही काम करणारे सर्वसामान्य लोकंसुद्धा आहेत, अजूनही आहेत. त्या अर्थाचं एक सुभाषित आपण पाहूया की अप्सु प्लवन्ते पाषाणाः मानुषाः घ्नन्ति राक्षसान् कपयः कर्म कुर्वन्ति कालस्य कुटिला गतिः. कालस्य कुटिला गतिः. खरोखर काळाची चाल किती वक्र आहे, किती वाकडी तिकडी आहे. अप्सु प्लवन्ते पाषाणाः, पाषाण म्हणजे दगड, अप्सु म्हणजे पाण्यामध्ये आणि प्लवन्ते म्हणजे तरंगतात. पाण्यामध्ये दगड तरंगतात. मानुषः घ्नन्ति राक्षसान्, मनुष्य प्राणी तसा शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे. राक्षसांपुढे तर त्याची शक्ती काहीच नाही, तरीही मनुष्य प्राणी राक्षसांना ठार मारतात. आणि कपयः कर्म कुर्वन्ति, कपी म्हणजे वानर, माकड, ज्यांना आपण क्षुद्र प्राणी समजतो, ते सुद्धा महान कार्य करतात. रामसेतू बांधण्याचं महान कार्य हे वानरांनीच केलेलं आहे. कालस्य कुटिला गतिः, आणि म्हणूनच कालस्य कुटिला गतिः असं म्हटलं जातं. तसंच ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे. त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात. आणि कुठलीही गोष्ट ईश्वराच्या इच्छेशिवाय होत नाही. आणि जर समाधानी राहायचं असेल तर 2च मंत्र आपण लक्षात ठेवले पाहिजे. जर अनुकूल घडलं तर ईश्वराची कृपा आणि प्रतिकूल घडलं तर ईश्वराची इच्छा. असं म्हटलं तर आपल्या मनाला त्रास होत नाही. सगळं काही भार त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करावा. म्हणूनच सद्गुरू तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे ना, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी
की ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ह्या अर्थाचंच एक सुभाषित आपण पाहणार आहोत की खरोखर ईश्वराची इच्छा हीच सर्वात बलवान आहे. सुभाषित असं आहे, स्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा धनेशस्तनयो गणेशः तथापि भिक्षाटनमेव शंभोः बलीयसी केवलम ईश्वरेच्छा. स्वयं महेशः, स्वतः तर देवांचे देव महादेव आहे. श्वशुरो नगेश, सासरा कोण आहे? तो जो नग म्हणजे पर्वत आणि ईश म्हणजे त्यांचा राजा, पर्वतांचा राजा हिमालय हा महादेवांचा सासरा आहे. सखा धनेश, धनेश म्हणजे कुबेर, साक्षात धनाची देवता ज्याचा मित्र आहे. आणि तनयो गणेश, वृद्धिसिद्धी ज्याच्या घरी पाणी भरतात असा गणेश हा ज्यांचा सुपुत्र आहे. त्यासुद्धा भगवान शंकरांच्या हातात भिक्षाटनमेव, सतत भिक्षापात्र असतं आणि ते भिक्षार्जन करण्यासाठीच फिरत असतात. खरोखर हा किती दैव दुर्विलास आहे. बलीयसी केवलम ईश्वरेच्छा, एवढं सगळं असूनही शंभू महादेव भिक्षा मागत असतात. खरोखर ईश्वराच्या इच्छेपुढं कुणाचंही काही चालत नाही. ईश्वराची इच्छा हीच सर्वशक्तिमान आहे. ही सुभाषितं आवडली का आपल्याला? जर आवडली असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एका आदरणीय श्रोत्यांनी मागचा ससेमिरा या शब्दाचा भाग पाहून मला विनंती केली होती की उचलबांगडी करणे या वाक्प्रचाराचं सुद्धा विवेचन करावं. उचलबांगडी करणे याचा उगम कुठल्याही संस्कृत श्लोकामध्ये नाही, मात्र तो शब्द उचलपांगडी या शब्दाचा अपभ्रंश आहे. पांगडी म्हणजे कोळ्यांचं जाळं, जेव्हा खूप मासे त्या जाळ्यामध्ये अडकतात तेव्हा 2-4 बांधव ते एकत्र उचलतात आणि किनाऱ्यावर दूर फेकून देतात, त्याला पांगडी असं म्हणतात. किंवा एखाद्याला जबरदस्तीने एखाद्याच्या पदावरून दूर करायचं असेल तर त्याची उचलबांगडी झाली असं आपण म्हणतो. तर पांगडी म्हणजे पांगळ्यासारखी अवस्था करणं, हातपाय बांधून उचलून जबरदस्तीनं दुसरीकडे नेऊन ठेवणं, याला उचलपांगडी असं म्हणतात. परंतु काळाच्या ओघामध्ये त्याचा अपभ्रंश झाला आणि उचलबांगडी हा वाक्प्रचार रूढ झाला. आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. धन्यवाद.